सातपूर कॉलनीत निष्काळजीपणाचा बळी, जीर्ण भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू, प्रशासन झोपेतच. नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरामध्ये जीर्ण अवस्थेतील घराची भिंत अंगावर कोसळून मोहम्मद खान या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली आहे. एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतर ही जबाबदार यंत्रणा गप्प बसणार का, असा संतप्त सवाल नागरिक करतायत. स्थानिकांच्या मते संबंधित घरं गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक स्थितीत आहेत. वारंवार तक्रारी करूनही केवळ नोटिसा देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नाशिक महानगरपालिका प्रशासनाचं हे बेफिक्री कामकाज आता थेट जीवघेणं ठरत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत चिमुकल्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धोकादायक इमारती पाडण्यासाठी जीव जाण्याची वाट का पाहिली जाते? कागदी नोटिसांमुळे प्रशासनाची जबाबदारी संपते का? आणखी किती निष्पाप जीव गेले की यंत्रणा जागी होणार? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सातपूर कॉलनीत संतापाची लाट उसळली असून दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी जोर धरतीये. संविधान न्यूज, नाशिक.